होतोच बसलेलो जेवत आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळलं. इतक्या जणांच्या मागं पळताय ना, अंधारात घेऊन पळाला. अंधारात रातची दिलेली अंधारात दिसनात कोण कोणकडे लपलंय ती कुपटीत कापाटीत. छगन भुजबळने किती विरोध करायचा काम केला, किती जाती एकत्र काम करायला केला, तरी मराठ्यांना माझी विनंती आहे, एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही. हे सगळं छगन भुजबळ करतोय, एकटा दोषी आहे तो. ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं, जातीवाद करणं, सभेतून व्यासपीठावरून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं, वैयक्तिक याच्यात घुसणं, हे सगळं करायला लावतो तो छगन भुजबळ. छगन भुजबळ पुन्हा असं म्हणाले, मराठ्यांना आरक्षण द्या मात्र स्वतंत्र द्या. द्या ना 50%च्या आत स्वतंत्र द्या. 27% आरक्षणात स्वतंत्र द्या. दे उद्या सकाळी. तो आहे ना टाळ्या वाजवतो आम्ही. 50%च्या वर कायला खोटा ठोकितो. चलो बस, धन्यवाद. तर महत्त्वाची बातमी आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली. सर्व काही छगन भुजबळ करतायत असा आरोप आता मनोज जरांगेंनी केलेला आहे. मराठा एक झाला म्हणून नेत्यांना पोटदुखी होत असल्याचंही जरांगेंचं म्हणणं आहे. इमानदारीनं हात घातलाय त्यांनी, ते इमानदारीनं न्याय करतील. मी आत्ताच नाही, तुम्हाला मला वाटतं 10-12 दिवसापूर्वी सांगितलं होतं. खऱ्याला खरं सरकारला म्हणावं लागणार आहे, सरकारला ठाम व्हावं लागणार आहे. आता ह्या छगन भुजबळने एवढं वातावरण गढूळ केलं राज्यात, त्याच्यामुळं आता सरकारला कठोर व्हावं लागणार आहे ठाम, की मराठ्यांच्या बी नोंदी आहेत ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार, नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार. दुसरं, हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आतच आम्ही सरकार म्हणून लावणार. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार, कारण तो पुरावा आहे. बिना पुराव्याचं देणार नाहीत, पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याचं आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार, कारण हे त्यांचा पुरावा आहे, हे मराठ्यांचा आधार आहे, हे कायद्याच्या नियमात आहे, निजाम काळातलं आहे. आम्ही घेणार म्हणजे घेणार.